थांबा. पुढचे काही दिवस या राशींसाठी धोक्याचे ठरू शकतात, कारण शनीची साडेसाती आता आपला खरा रंग दाखवणार आहे. अचानक बदल, अनपेक्षित अडचणी आणि काहींसाठी तर आयुष्य पूर्ण उलथापालथ होऊ शकते. पण प्रश्न एकच आहे, यात तुमची रास आहे का, की तुम्ही सुरक्षित आहात? कारण सध्या जे चाललंय ते साधं नाहीये. शनी कर्माचा न्यायाधीश आता मीन राशीत बसून प्रत्येकाचा हिशोब करत आहे. आणि म्हणूनच कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींवर सध्या साडेसातीचा सर्वात जास्त प्रभाव आहे. कुंभ राशीला शेवटचा टप्पा, मीन राशीला मधला टप्पा आणि मेष राशीला सुरुवात सुरू आहे. म्हणजे काहींसाठी शेवट जवळ आहे, तर काहींसाठी खरी परीक्षा आता सुरू झाली आहे. पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. 3 जून 2027 ही तारीख लक्षात ठेवा, कारण त्या दिवशी शनी मेष राशीत प्रवेश करेल आणि खेळ पूर्णपणे बदलून जाईल. कुंभ राशी पूर्ण मुक्त होईल, वृषभ राशी साडेसातीच्या जाळ्यात अडकणार, मीन राशी शेवटच्या टप्प्यात जाईल आणि मेष राशी अजून खोलात जाणार. म्हणजेच कोण वर जाणार आणि कोण खाली जाणार हे सगळं शनी ठरवणार आहे. पण सगळ्यात मोठा गैरसमज काय आहे माहितीये? लोकांना वाटतं साडेसाती म्हणजे फक्त वाईट काळ, पण खरं काय आहे माहितीये? काही लोक याच काळात करोडपती होतात, काहींना मोठी पदोन्नती मिळते आणि काहींचं आयुष्यच बदलून जातं. तर काहींसाठी हेच 7-7.5 वर्ष सर्वात कठीण ठरतात. कारण शनी फक्त एकच गोष्ट बघतो, तुमचं कर्म. तो कोणालाही फेवर करत नाही, ना कोणाला वाचवतो. जसं कर्म तसंच फळ. म्हणूनच साडेसाती म्हणजे शिक्षा नाही, तर एक परीक्षा आहे. आणि ही परीक्षा पास केली तर आयुष्य पुढच्या लेवलवर जातं. 2026 पूर्ण वर्ष शनी मीन राशीतच राहणार आहे. त्यामुळे कुंभ, मीन आणि मेष या राशींना अजून सावध राहावं लागणार आहे. आणि 2025 ते 2038 हा संपूर्ण काळ काही राशींसाठी आयुष्य बदलणारा ठरणार आहे. कुंभ, मीन, मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क या राशींवर शनीचा मोठा प्रभाव दिसणार आहे. तर आता एक शेवटचा प्रश्न, तुम्ही त्या लोकांमध्ये असणार आहात का ज्यांचं नशीब या काळात चमकेल, की त्या लोकांमध्ये ज्यांना शनी कठोर धडा शिकवणार आहे? उत्तर एकच ठरवेल, तुमचं कर्म. दिवसभरात अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि सबस्क्राईब करा.